महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरून भाजपमधील अंतर्गत कलह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कायम राहिलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात भाजपकडून सर्वाधिक जागा लढवल्या जाणार आहेत। उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली। भाजपचे उमेदवार निश्चित करण्याबाबत बहुतांश ठिकाणी मुख्यमंत्र्यांपुढे एकमत झालं, मात्र 22 जागांचा तिढा कायम राहिलाय। या 22 जागांबाबत निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत। उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्यास विलंब होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेण्यात आली। प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, नीता केळकर, पृथ्वीराज पाटील आदी जण उपस्थित होते। प्रारंभी भाजपमधील उमेदवारी यादीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे चर्चा झाली। भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे। 78 जागांसाठी 529 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे। महायुतीतील घटक पक्षांच्या जागांबरोबरच भाजपमध्ये सांगली व मिरजेतील काही प्रभागातील उमेदवारींवरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होईना। मेरिटवर उमेदवारी निश्चितीऐवजी आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी हवी यासाठी नेते मंडळींचा आग्रह कायम राहिलाय। सुमारे 20 ते 22 जागांचा अपवाद वगळता अन्य जागांवर उमेदवारी निश्चिती बऱ्यापैकी झाली आहे। 20 ते 22 जागांबाबत मात्र एकमत होऊ शकलं नाही। रात्री उशिरा पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलंय। एकमत नसलेल्या जागा, तेथील राजकीय सामाजिक परिस्थिती, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी संदर्भात दिलेली आश्वासने तसेच प्रभागनिहाय केलेलं सर्वेक्षण यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे उमेदवार निश्चित करणार असल्याचं सांगण्यात आलं।